पुष्परचना व कला प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतंच झाले आणि सर्व मान्यवरांचं आगमनही झाले. शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि ज्यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे गेल्या वर्षी सृजन सुरू झालं त्या परांजपे सरांना मी विनंती करते की त्यांनी श्रीफळ वाढवून वंदे मातरम या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं आणि मनोगत व्यक्त करावं. सृजनच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र इथे जमलेले आहोत. त्या निमित्ताने रांगोळी प्रदर्शन, पुष्परचना प्रदर्शन आणि भित्तीपत्रकाचं आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलंय. अत्यंत सुरेख अशा पद्धतीची तिथे रचना झालेली आहे. तिची अंधारी खोली होती. पटवर्धन सरांची मध्ये बोलणं झालं, मग बोलणं झालं त्याप्रमाणे त्या अंधारी खोलीला असं रूप प्राप्त झालंय
की पूर्वीच्या स्मृती सुद्धा आठवणं शक्य नाही, इतकं त्याचं रूपांतर झालेलं आहे अंधारातून प्रकाशाकडे या पद्धतीने. आजचा हा कार्यक्रम दोन अर्थाने, दोन तीन अर्थाने अधिक विलोभनीय होत झालेला आहे. त्याचं महात्म्य अशा करता वाढलंय की आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, शास्त्री जयंती. त्याचप्रमाणे हे जे वर्ष आहे ते वंगभंग विरोधी आंदोलनाचं शताब्दी वर्ष आहे. स्वातंत्र्याच्या झगड्यामध्ये, स्वातंत्र्य मिळवण्याच्या सगळ्या खटपटीमध्ये एक प्रकारे विनिंग पॅटर्न, यश देणारा जर कार्यक्रम कुठला घडला असेल, यश मिळवून दाखवलेला कार्यक्रम, तर तो वंगभंग चळवळी आहे. इंग्रजांचं सगळ्या प्रकारे जे धोरण होतं ते फोडा आणि जोडा, सेफ्टी वॉल पद्धतीने काँग्रेसची निर्मिती, या पद्धतीचं आणि शिक्षण विचित्र पद्धतीचं, अशा तिहेरी पद्धतीने इंग्रजांनी जे आपल्यावर सूड उगवायला सुरुवात केली होती, त्यातल्या फोडा आणि जोडा या नीतीचा सत्यानाश वंगभंगाच्या कार्यक्रमामधून होऊ शकला, वंगभंग विरोधी आंदोलनातून. उल्लेख त्याचा फार करत नाहीये, इतिहास बराच मोठा आहे, यशस्वी आंदोलन म्हणून इतिहास आहे, चांगला इतिहास आहे, प्रत्येकाने वाचावा असा इतिहास आहे. परंतु 7 ऑगस्ट 1905 या दिवशी त्या ठिकाणी जो वंगभंगाच्या विरोधी जे आंदोलन झालं, त्यामध्ये वंदे मातरम या गीताला एक प्रकारे लोकमान्यता मिळाली. एक प्रकारे ते युद्धाचं शस्त्र ठरलं, स्फूर्ती गीत म्हणून ते सगळ्या भारतामध्ये ते गणलं जाऊ लागलं. आणि म्हणून तो दिवस महत्वाचा, या गीताचा मान वाढला मोठ्या प्रमाणात. त्या बंकिमचंद्रांनी हे गीत लिहिलेलं आहे, त्यांचा उल्लेख अरविंद असा करत असत की ते भारतीय राष्ट्रवादाचे सर्वाधिक लोकप्रिय असलेले प्रणेते ठरले. याचं कारण त्याने हे गीत लिहिलं. ज्यावेळी त्याने ते गीत लिहिलं तो दिवस होता कार्तिक शुद्ध नवमी शके 1797, म्हणजे 7 नोव्हेंबर 1875 साल तो दिवस होता. आणि त्या दिवशी त्याला ते गीत स्फुरलं आणि लगेच ते कुठे प्रकाशित झालं, त्या ठिकाणी एक वर्तमानपत्र होतं, त्याचं नाव वंगदर्शन, त्यामध्ये प्रकाशित झालं. त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं की कोणी त्याची दखल घेतली नव्हती. अनेक वर्तमानपत्रातून येतात त्याप्रमाणे एक गीत आलं, ठीक आहे. परंतु त्याच वेळी त्या गीताच्या जनकाने सांगितलेले वर्णन जे आहे स्वतः बंकिमचंद्रांनी, ते म्हणले की एक ना एक दिवस या गीतापासून स्फूर्ती घेऊन सारा हिंदुस्थान नाचायला लागेल. परंतु याला 25-30 वर्ष जातील. वाणी त्यांची खरीच ठरली. 1896 मध्ये जे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत स्वतः गायलं. त्यामुळे अनेकांना वाटतं काय की या गीताचे जनक कोण? अनेक जण म्हणतात रवींद्रनाथ टागोर. त्याचं ते कारण, पहिल्यांदा गायलं त्यांनी ते. त्यानंतर या आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वंगभंगाच्या वेळी त्याची पुन्हा री ओढली गेली. मोठ्या प्रमाणात त्याला जनमानसात स्थान मिळालं. आणि शेवटी तर त्याचा एवढा परिणाम झाला की शेवटी त्या वंदे मातरमसाठी अनेकांनी लाठी हल्ला केला, खाल्ला. त्या लाठी हल्ल्यामध्ये कोर्टाच्या आवारामध्ये तो लाठी हल्ला झालेला होता. एक तरुण, त्याचं नाव बोस हे नाव नंतर सांगतो मी. परंतु त्या तरुणाने अंगावर फटाफट प्रत्येक वंदे मातरमच्या 15 फटके देण्याची शिक्षा त्याला झालेली होती. प्रत्येक फटक्याला वंदे मातरम म्हणून घोषणा द्यायची. अखंड समुदाय वंदे मातरम त्याच्या पाठोपाठ मिळायचा. अशा प्रकारे त्यांनी शिक्षा
हे सुशील कुमार सेन त्या मुलाचं नाव. त्या सुशील कुमार सेनने अशा प्रकारे शिक्षा सुद्धा झेलली. अनेक लोकांनी बलिदानाची तयारी दर्शवली आणि वंदे मातरम हे जणू प्रत्येकाचं एक सूत्रच बनलं आणि त्या सूत्राची आठवण करून देणं हे या वंदे मातरम हा कार्यक्रम आपण साजरा करून त्याची जी स्फूर्ती आपल्याला मिळालेली आहे की ज्याच्यातून देश उभा राहिला, तेच वंदे मातरम पुन्हा देश मोठा करण्यासाठी, सुजलाम सुफलाम करण्यासाठी, स्वराज्याचं सुराज्य बनवण्यासाठी तेच वंदे मातरम उपयोगी पडेल म्हणून आपण त्याचा मुद्दाम हा कार्यक्रम करतो. आणि आपल्या शाळेने हा अशा पद्धतीने प्रथम वर्धापन दिनी तरुणांनी वंदे मातरमचा कार्यक्रम करावा, याच्यासारखं परमभाग्य कोणतं नाही. मी आपणा सर्वांना या निमित्त शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
नमस्कार. आज आपल्या सृजनचा पहिला वर्धापन दिन. गेल्या वर्षी 11वीच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सर्व कलांना व्यासपीठ मिळावं या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमाला आज 1 वर्ष पूर्ण होतंय. अनेक उपक्रमांनी, असंख्य अनुभवांनी आणि आठवणींनी समृद्ध वर्ष आपण पूर्ण करतोय. वर्षभरात या निमित्ताने असंख्य सृजनशील हातांशी संबंध आला. काही हातांनी निरपेक्ष मदत केली, काही हातांनी निर्मिती केली, काही हातांनी आधार दिला तर काही हातांनी दिशा दिली. अनेक हातांनी प्रोत्साहनाची थाप दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असंख्य हातांनी कौतुकाची टाळी दिली. म्हणूनच हे वर्ष अनुभवांबरोबरच अपार समाधान आणि आनंद देऊन गेलं. सृजनचा वर्धापन दिन साजरा होताना तो इतर उपक्रमांसारखाच वेगळा आणि समृद्ध असावा असं वाटणं साहजिकच होतं. या उपक्रमात सर्वच कलांना प्राधान्य मिळावं अशी ही कल्पना होती आणि विजयही योगायोगाने मिळाला. वंदे मातरम निमित्त झालं वंगभंग आंदोलन शताब्दी वर्षाचे. आधुनिक भारताच्या इतिहासात वंगभंग विरोधी आंदोलनाचं महत्व निर्विवाद आहे. अनेक दृष्टींनी हे आंदोलन अभूतपूर्व ठरलं. अगदी सहज या आंदोलनाकडे पाहिलं तरी त्याचं महत्व आणि वैशिष्ट्ये लक्षात येतात. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या अपयशानंतर हे सर्वात मोठं आणि यशस्वी आंदोलन होतं. इंग्रजांच्या कपटी राजकारणाला या आंदोलनाने सुरुंग लागला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या आंदोलनाने भारतीयांची पराभूत मानसिकता बदलली. इंग्रजही आपल्या पुढे माघार घेऊ शकतात याची जाणीव जनतेला प्रथमच झाली. लाल पाल आणि पाल यांच्या नेतृत्वाने संपूर्ण देश एकत्र आला आणि या आंदोलनामागे खंबीरपणे उभा राहिला. संपूर्ण देश सहभागी झालेलं हे पहिलं आंदोलन होतं. नुसतं जहाल होऊन भागणार नाही तर क्रांतिकारक व्हायला हवं ही भावना तरुणांमध्ये प्रबळ होऊ लागली आणि त्याचेच पडसाद गोळ्या आणि बॉम्बच्या आवाजाच्या रूपाने देशभर उमटले. हिंदू आणि मुसलमान प्रथमच केवळ देशासाठी विना अट एकत्र येऊन लढले. हीच एकी जर टिकली असती तर 14 ऑगस्ट 1947 ची फाळणी आपल्याला पाहावी लागली नसती. याच आंदोलनाने भारताला आर्थिक राष्ट्रवादाची जाणीव करून दिली. बहिष्कार आणि स्वदेशीची शस्त्र याच आंदोलनाने दिली. या सगळ्या जनसागर मंथनातून निघाला एक अमृत कुंभ. या अमृताने भारतीय स्वातंत्र्य लढा जागवला, जगवला, वाढवला आणि यशस्वी सुद्धा केला. ते अमृत होतं, ते शब्द होते वंदे मातरम. आणि याच पार्श्वभूमीवर एजी हायस्कूल दापोलीचं सृजन कला दालन सादर करीत आहे वंदे मातरम. वंदे मातरम.
मातेची पूजा बांधली. मातृपूजन भारतीय संस्कृतीला तसं नवीन नाही. बंकिमचंद्रांनी दुर्गेला, काली मातेला भारत मातेच्या स्वरूपात पाहिलं. या स्वतःच्या जन्मभूमीला मातृपूजनाची जोड दिली. बंकिमचंद्रांनी जन्मभूमीला जे मातृस्वरूपात पाहिलं त्याच्या मूळ संकल्पना आपल्या प्राचीन वेदवाङ्मयात आढळतात. स्वतः बंकिमचंद्र प्राचीन वाङ्मयाचे अभ्यासक असल्याने या वेदवाङ्मयातील कल्पनांचा त्यांच्यावर प्रभाव असणं स्वाभाविकच होतं. माता भूमी ही पुत्र पृथिव्यः, म्हणजे ही भूमी, ही धरती माझी माता आहे. मी या पृथ्वी मातेचा पुत्र आहे, असं वर्णन अथर्व वेदात आढळतं. वेदांप्रमाणेच इतर संस्कृत वाङ्मयातही मातृमंगलेचं गुणगान केले आहे. वाल्मिकींपासून कालिदासापर्यंत सर्वांनाच याचा मोह पडला होता. रामायणात रावण वधानंतर ऐश्वर्यपूर्ण लंकेवर श्रीरामानं राज्य करावं असं लक्ष्मण सुचवतो. त्यावर श्रीराम म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका न मे रोचते लक्ष्मण, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. वैदिक काळापासून अर्वाचीन काळापर्यंत मातृभूमीवर असलेल्या आमच्या प्रेमाचं अव्यक्त स्वरूप म्हणजे वंदे मातरम. मातृभूमीवरचे हे प्रेम चिरंतन आहे, शाश्वत आहे. ज्या भूमीने मला जन्म दिला, ज्या भूमीने माझे पालन पोषण केले, मला समृद्धी दिली आणि अंतिमतः ज्या भूमीमध्येच मी मिसळून जाणार आहे त्या भूमातेला वंदन म्हणजे वंदे मातरम. आई आणि मूल हे नातं सनातन. आमचे संत विठ्ठलाला विठाई म्हणतात. संत ज्ञानेश्वरांना वारकरी ज्ञानोबा माऊली म्हणतात. किंवा विनोबांसारखे राष्ट्रसंत गीतेसारख्या ग्रंथालाही गीताई माऊली म्हणतात. तसाच आमचा राष्ट्रवाद मातृप्रेमाशी नातं जोडलेला आहे. आपली मातृभूमी भौगोलिक दृष्ट्या कशीही असली तरी आपल्याला ती प्रियतम असतेच. रखरखीत राजस्थानचं वर्णन तेथील लोककवी सर्वोत्तम प्रदेश असा करतात, तर मराठी कवी राखट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असं म्हणून महाराष्ट्राला गौरवतात. म्हणूनच काळ कोणताही असो, सिकंदराच्या आक्रमणाविरुद्ध एकाकी लढणारा पोरस राजा असो, शकांचा नाश करणारा विक्रमादित्य असो, अल्लाउद्दीन खिलजी विरुद्ध लढणारा रामदेव राय असो, मोहम्मद घोरी विरुद्ध लढणारा पृथ्वीराज चव्हाण असो, किंवा दिल्लीच्या प्रचंड सत्तेसमोरही रानावनात उभं राहून झुंज देणारा राणा प्रताप असो, या सर्वांच्या मनातला भाव एकच होता, मातृभूमीप्रती समर्पण. आमच्या मातृस्वरूप जन्मभूमीवर आक्रमण करणाऱ्या परकीय सत्तांचं निर्दालन हेच त्यांच्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट ठरलं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांपासून 1857च्या असंख्य ज्ञात अज्ञात वीरांपर्यंत असंख्यांनी हीच वृत्ती जोपासली. यात धारकरी होते, विद्वान होते, आध्यात्मिक होते, संन्यासी होते आणि सम्राटही होते. कारण वैभवशाली माता हेच सर्वांचं स्वप्न होतं. आद्य शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीनेही हेच स्वप्न पाहिलं. त्यांच्याच रचनेचं स्वैर भाषांतर या गीतात आलंय. चित्रपट जगद्गुरु शंकराचार्य आणि गीत लिहिलंय भरत व्यास यांनी.
दिनांक 7 नोव्हेंबर 1875, शके 1797, कार्तिक शुद्ध नवमी, वार रविवार. कलकत्ता शहराजवळचं नैहाटी नावाचं छोटंसं गाव. गावातली कंटालपाडा ही वस्ती. वेळ संध्याकाळची. ऐसपैस दुमजली इमारतीतल्या कोपऱ्यातल्या खोलीत एक मध्यमवयीन व्यक्ती शांतपणे काहीतरी लिहित होती. ते संपूर्ण पान लिहून झालं. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधानाचे भाव उमटले. पांढरेपणाकडे झुकणारे केस आणि गोरी कांती कंदिलाच्या उजेडात उजळून निघाली होती. जणू काही आपण नुकत्याच लिहून पूर्ण केलेल्या त्या मजकुरामुळे, त्या कवितेमुळे संपूर्ण मानव जातीला एका तेजोवलयासारखा प्रकाश मिळणार आहे अशी खात्री त्या द्रष्ट्या कवीला असावी. मात्र तो काळ फार दूर आहे याचीही जाणीव त्यांना होती. त्या कवीच्या घरी अनेक कवी, लेखक नवीन लेखनाविषयी चर्चा करत होते. या कवीने नवीन रचना आपल्या मित्रांना ऐकवली. पण का कोण जाणे, ते गीत कोणालाच फार रुचलं नाही. कोणी म्हणालं यात श्रुती माधुर्यच नाही. बोलजड संस्कृत शब्दांमुळे रचना फार कर्णकटू वाटते. तर दुसरे महाशय म्हणाले याचं व्याकरणही फार बिघडले. तर कोणी म्हणालं इतकं चांगलं गीत अर्ध बंगाली आणि अर्ध संस्कृत मध्ये लिहून तुम्ही बिघडवून टाकले. आणि या सगळ्यावर त्या कवीचं म्हणजे बंकिमचंद्रांचं एकच उत्तर होतं, ही कविता चांगली आहे का वाईट हे कदाचित आज कळणार नाही, पण काही काळानंतर ज्यावेळी या कवितेचं महत्व कळेल त्यावेळी कदाचित मी जिवंत नसेन, पण तुम्ही मात्र असाल. एक दिवस असा येईल की सारा देश आणि देशवासियांना या गीताचं महत्व कळेलच. बंकिमचंद्रांनी लिहिलेलं ते काव्य होतं वंदे मातरम. एका राष्ट्रमंत्राचा जन्म झाला होता. याची जाणीवही इतरांना नसली तरी बंकिमचंद्रांना पुरेपूर खात्री होती. यात आत्मप्रौढी नव्हती किंवा स्वतःच्या लेखनाबद्दल फाजील आत्मविश्वासही नव्हता. या शब्दात लपलं होतं त्यांचं द्रष्टेपण. हेच गीत पुढे 1882 साली प्रकाशित झालेल्या आनंदगड कादंबरीत समाविष्ट केलं गेलं. ज्या आनंदगड कादंबरीमुळे या गीताला अधिक प्रसिद्धी मिळाली ती कादंबरी आणि वंदे मातरम हे गीत अहिंसावादी देशभक्तांपासून क्रांतिकारकांपर्यंत साऱ्यांचीच मार्गदर्शक गीता ठरली. पण हा काळ मात्र अजून दूर होता. बंकिमचंद्रांचा जन्म 25 जून 1838 चा. त्यांचे वडील जगोपचंद्र हे मिदनापूरचे डेप्युटी कलेक्टर होते. 1857 साली स्थापन झालेल्या कलकत्ता विद्यापीठाचे बंकिमचंद्र हे पहिले पदवीधर. लगेच त्यांची डेप्युटी मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती झाली. 19 वर्षांच्या बंकिमचंद्रांनी 1857चं स्वातंत्र्य युद्ध अगदी जवळून पाहिलं होतं. त्याचाच त्यांच्या विचारांवर आणि लिखाणावर सहज परिणाम झाला. हा परिणाम त्यांच्या सर्व कादंबऱ्यांवर दिसतो. बंगाली साहित्यात हा काळच बंकिम काळ म्हणून ओळखला जातो. लेखकांनी, साहित्यिकांनी आपल्या काव्याच्या किंवा लेखनाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न केले हे इतिहासाने सिद्ध केले. शिवरायांच्या काळात पारतंत्र्याची सवय लागलेल्या मनांच्या मशागतीचं काम समर्थ रामदास आणि तुकारामांच्या वाणीनं आणि लेखणीनं केलं. आधुनिक काळात लोकहितवादींची शतपत्रे, टिळक आगरकरांचे अग्रलेख यांच्यामुळे स्वराज्याची भाषा सामान्य जनतेपर्यंत पोहोचली. बंकिमचंद्रांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली नाही किंवा सभांमध्ये भाषणं देखील केली नाही. पण ज्या मंत्राने देशभक्तांना फाशीलाही हसत सामोरं जाण्याचं सामर्थ्य दिलं, दंडुक्याचे प्रहार रक्तमंबाळ शरीरावर झेलण्याचं बळ दिलं, तो मंत्र बंकिमचंद्रांनी दिला. आपल्या या मंत्राचं सामर्थ्य याची देही याची डोळा पाहायचं भाग्य बंकिमचंद्रांच्या नशिबी नव्हतं. 8 एप्रिल 1894 ला बंकिमचंद्रांचं निधन झालं आणि नंतर 2च वर्षांनी 1896च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरम त्याच्या मूळ स्वरूपात आणि संपूर्ण प्रथमच गायलं गेलं. गीत असामान्य होतच, पण प्रथम ते जाहीर गाणारी व्यक्तीही असामान्य होती. 28 डिसेंबर 1896 ला बिडन गार्डन मध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरू झालं आणि महाकवी रवींद्रनाथ टागोर स्वतः देश रागात रचलेल्या चालीत गाऊ लागले. But
या अधिवेशनापासून राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमनेच करायची पद्धत सुरू झाली. पण असं असलं तरी वंदे मातरमला जनमानसात अपेक्षित स्थान अजून मिळालं नव्हतं. ब्रिटिशांचे अत्याचार वाढत होते. दडपशाहीचा वरवंटा फिरतच होता. मनामनातून असंतोषाचा मणवा पेटला होता. वासुदेव बळवंत फडक्यांचा लढा, कुका आंदोलन, इल्बर्ट बिलाविरुद्धचं आंदोलन सरकारनं बुटाच्या टाचेखाली चिरडलं होतं. भरीस भर म्हणून 1896 ला भीषण दुष्काळ पडला. अन्नान्न दशा झाली. पुण्यात तर प्लेगनं कहरच मांडला. संकटांवर संकट कोसळत होती आणि त्यातच रँड सारख्या क्रूर अधिकाऱ्याचा वध करून तरुण मनातल्या उसळत्या क्रोधाला वाट करून देत होते. आपण अपमान आणि मानहानीनं अंतःकरण जळत असतानाच शिकागोच्या धर्म परिषदेत वैदिक धर्माची खरी ओळख जगाला करून देऊन स्वामी विवेकानंदांनी मातृभूमीची मान उंचावली. अशा काहीशा चांगल्या पण बऱ्याचशा दुःखदायी घटना घडत होत्या, पण अजून कुठेही वंदे मातरमचा उच्चार नव्हता. आणि सन 1898 मध्ये लॉर्ड कर्झनची कारकीर्द सुरू झाली. जुलमांची रास वाढायला लागली. सत्तेची धुंदी चढली. 20 जुलै 1905 ला बंगालची फाळणी जाहीर झाली. अन्यायाचा कळस झाला. हिंदू कलकत्ता विरुद्ध मुस्लिम ढाका असा संघर्ष सुरू करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी चालवला. मातृभूमीच्या एकसंघपणावरच घाला पडला. या आघाताने मानबिंदूला धक्का बसला आणि झोपलेला नरसिंह जागा झाला. स्फुल्लिंगावरची राख उडाली आणि हजारो कंठातून एकच गर्जना उठली, वंदे मातरम, वंदे मातरम. आणि बघता बघता वंदे मातरम देशाची युद्ध घोषणाच बनली. लोक एकमेकांना भेटल्यावर वंदे मातरम म्हणू लागले. वंदे मातरम म्हणून निरोप घेऊ लागले. सभेची नांदी आणि समारोप वंदे मातरमने होऊ लागला आणि आशीर्वाद म्हणूनही वंदे मातरम म्हटले जाऊ लागले. महाभारतात गीतेला जसं आणि जेवढं महत्व तेवढंच महत्व आनंद मठातल्या वंदे मातरमला प्राप्त झालं. गीतेतला कर्मण्येवाधिकारस्थे मा फलेषु कदाचन हा मंत्र जसा अर्जुनाला कर्तव्याभिमुख करू शकला, तसाच वंदे मातरम हा मंत्रही भारतीयांना कार्यप्रवण करण्यात यशस्वी ठरला. वंदे मातरमचा जयघोष फक्त छापील कागदांवर मर्यादित न राहता प्रत्येक देशवासियांच्या रक्ताचा एक अविभाज्य घटक बनून गेला. या सुमारास लखनौला झालेल्या कवी संमेलनात एका अज्ञात कवीने ह्याच भावना आपल्या कवितेत व्यक्त केल्या. हम गरीबों के गले का हार वंदे मातरम, छीन सकती है नहीं सरकार वंदे मातरम. सर चढ़ो के सर में चक्कर उस समय आता जरूर, सर चढ़ो के सर में चक्कर उस समय आता जरूर, कान में पहुंची जहां झनकार वंदे मातरम. हम वही है, हम वही है जो कि होना चाहिए इस वक्त पर. आज तो चिल्ला रहा संसार वंदे मातरम. जेल में चक्की घसीटू भूख से हूँ मर रहा, जेल में चक्की घसीटू भूख से हूँ मर रहा, उस समय भी कह रहा बेजार वंदे मातरम. मौत के मुंह पर खड़ा हूँ कह रहा जल्लाद से, मौत के मुंह पर खड़ा हूँ कह रहा जल्लाद से, भौंक दे सीने में अब तलवार वंदे मातरम. डॉक्टरों ने नब्ज देखी सर हिलाकर कह दिया, डॉक्टरों ने नब्ज देखी सर हिलाकर कह दिया, हो गया इसको तो अब आजार वंदे मातरम.
ईद होली और दशहरा शुभ रात से भी 100 गुना। ईद होली और दशहरा शुभ रात से भी 100 गुना है हमारा लाडला त्योहार वंदे मातरम। जालिमों का जुल्म भी काफूर सा उड़ जाएगा, जालिमों का जुल्म भी काफूर सा उड़ जाएगा। फैसला होगा सरे दरबार वंदे मातरम। हम गरीबों के गले का हार वंदे मातरम। छीन सकती है नहीं सरकार वंदे मातरम, सरकार वंदे मातरम। साऱ्या देशात वंदे मातरम बद्दल अशाच भावना होत्या। त्यात कवी होते, संगीतकार होते, क्रांतिकारक होते आणि सत्याग्रही होते। त्यातलंच एक मोठं नाव होतं पंडित विष्णू दिगंबर पलुसकर। पंडितजी म्हणजे संगीतातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व। महात्मा गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी मिश्र काफी रागात वंदे मातरमची चाल रचली। अनेक वर्ष ते राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात ही चाल गात असत, पण 1923च्या काकीनाडा अधिवेशनात मात्र विपरीतच घडलं। पंडितजींनी वंदे मातरम गायला सुरुवात केली, तोच अध्यक्ष असलेल्या मौलाना मोहम्मद अलींनी वंदे मातरमच्या गायनास विरोध केला। वंदे मातरम हे हिंदू धर्माची थोरवी सांगणारे गीत असल्याने त्याचे गायन होऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं। इंग्रजांनी लावलेल्या धार्मिक विद्वेषाच्या विषवृक्षाला अशा प्रकारे फळं येऊ लागली होती। पण पंडितजींनी बाणेदारपणे स्पष्ट शब्दात हे राष्ट्रीय सभेचे व्यासपीठ आहे, तुमच्या धर्माचं प्रार्थनास्थळ नव्हे, आणि आपला विरोध असेल तर आपण सभास्थळ सोडून जाऊ शकता असं बजावलं आणि संपूर्ण वंदे मातरम गायलं। ती चाल अशी होती। एका अत्यंत थोर कलावंताने आपली अस्मिता जपत राष्ट्रभक्तीचं दर्शन आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांना घडवावं हे नवीनच होतं। असाच प्रसंग पुढे दुसऱ्या मोठ्या कलाकाराच्या संबंधातही घडला आणि हा कलाकार होता संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर। साल होतं 1938। कृष्णराव हे संगीतातले अधिकारी गणले जात होते। पुण्यात 50,000च्या समुदायाकडून त्यांनी वंदे मातरमचं समूहगान करून घेतलं होतं। वंदे मातरमला त्यांनी झिंजोटी रागात चाल दिली। ती चाल आकाशवाणीवर पण तशी परवानगी मात्र त्यांना मिळत नव्हती। एकदा झिंजोटी रागातील एक गीत गाताना त्या गाण्याला जोडून त्यांनी वंदे मातरम गायला सुरुवात केली आणि तिथे उपस्थित असलेल्या स्टेशन डायरेक्टर Z.A. बुखारी यांनी तात्काळ प्रक्षेपण बंद केले। या प्रसंगाचा सर्व वृत्तपत्रांनी निषेध केला।
या घटनेचा निषेध म्हणून वंदे मातरम गायला परवानगी मिळेपर्यंत आकाशवाणीवर गायचेच नाही असा निर्णय त्यांनी घेतला आणि पुढे 10 वर्षे तो पाळलाही. वास्तविक तेच त्यांच्या उपजीविकेचं साधन असल्यामुळे एक प्रकारे हा अन्नत्यागच होता. पुढे 1947 साली चैत्र पाडव्याला सरदार वल्लभभाई पटेलांच्या आग्रहावरून हा बहिष्कार संपला आणि बुखारींच्या उपस्थितीतच मास्टर कृष्णराव गाऊ लागले